नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील चौथी कविता उत्तम लक्षणे हे शिकणार आहोत। कवितेचे कवी आहेत संत रामदास। विद्यार्थी मित्रांनो, आपली महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम अशा अनेक संतांची नावं आपण एका लयीमध्ये घेऊ शकतो। असे थोर संत आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत। उत्तम लक्षणे या कवितेचे कवी आहेत संत रामदास। 1608 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि 1682 मध्ये ते आपल्याला सोडून गेलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ते सोडून गेलेत, पण कीर्ती रूपाने मात्र आजही ते आपल्यात आहेत। संत कवी म्हणून संत रामदास ओळखले जातात। संत रामदासांचं काव्य जर आपण बघितलं तर त्यांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजेच त्यातील सामाजिक जाणीव। कारण समाजाची नैतिक आणि आध्यात्मिक उन्नती झाली पाहिजे ही अखंड जागरूकता, ही अतीव तळमळ संत रामदासांच्या साहित्यामध्ये आपल्याला काव्यामध्ये आढळून येईल। आध्यात्मिक विचारांचं प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असं विविध प्रकारचं वाङ्मय त्यांनी निर्माण केलेलं आहे। दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचं आणि जनरीतीचं त्यांनी केलेलं सूक्ष्म अवलोकन आपल्याला नक्कीच दिसून येते। मनाचे श्लोक हे त्यांचं अत्यंत लोकप्रिय आणि तुम्हा सर्वांना मुखोद्गत असणारं हे काव्य आहे। संत रामदासांनी या कवितेत म्हणजेच कवितेचं नाव काय, उत्तम लक्षण। उत्तम लक्षण या कवितेमध्ये संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगितलेली आहेत आणि त्यांची ती आदर्शत्वाची कल्पना स्पष्ट करत असताना त्यांनी तुम्हा सर्वांना जीवन जगत असताना आपण काय करावे आणि काय करू नये याबाबत तुम्हा सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे। जीवन जगत असताना प्रत्येक मानवाने सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे आणि आपली स्वतःची कीर्ती वाढवावी असा संदेश त्यांनी आपल्याला या रचनेतून, या कवितेतून त्यांनी आपल्याला दिलेला आहे। बाळांनो, म्हणतात ना, मरावे परी कीर्ती रूपे उरावे। आणि कीर्तिरूप जर उरायचं जर असेल तर संत रामदासांनी सांगितलेली जी आदर्श व्यक्तीची जी लक्षणं आहेत, जे गुण आहेत, ते गुण आपल्यात असणे अत्यंत आवश्यक आहे। सुरुवातीला तुम्हाला मी ही कविता म्हणून दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण प्रत्येक कडव्याचा एक कडव्याचा प्रत्येकी अर्थ बघणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला कविता म्हणून दाखवते। कवितेचं नाव आहे उत्तम लक्षण। हात जोडा सगळ्यांनी। श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेने करिता बाणे खुण, सर्वज्ञपणाची वाट पुसल्या विन जाऊ नये, फळ ओळखल्या विन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी, जणी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळे, तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये, संतसंग खंडू नये अंतर्यामी, आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपण बोलू नये, पैजहोड घालू नये काही केल्या, कोणास उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात, व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणा एकासी, सत्यमार्ग सांडू नये,
असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. विद्यार्थी मित्रांनो, बघा, संत कवी संत रामदास म्हणतात, तुम्हा सर्वांना अगदी ते सावध व्हायला सांगतात. आणि म्हणूनच ते पहिल्या प्रथम कडव्यामध्ये आपल्याला ते म्हणतात की श्रोती व्हावे सावधान. बाबांनो, मी तुम्हाला आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगणार आहे. आपला जन्म झाला आणि जीवन जगणं अपरिहार्य आहे, परंतु जीवन जगत असताना आपण कसं जगलो पाहिजे, आपण काय केलं पाहिजे आणि काय करायला नको. कारण जीवन जगत असताना आपण म्हणतात ना की स्वतःसाठी जगलास तर मेलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि इतरांसाठी जगलास तर खऱ्या अर्थाने जगलास. आणि हे खऱ्या अर्थाने जर आपल्याला जीवन जगायचं जर असेल तर संत रामदासांनी सांगितलेलं, तुम्हा सर्वांना मार्गदर्शन केलेलं आदर्श व्यक्तीची जी लक्षणं आहेत ती लक्षणं आपण आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ही लक्षणं जर आपल्यामध्ये जर असतील तर नक्कीच आपण एक आदर्श व्यक्ती म्हणून नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्हा सर्वांना प्रथमच संत रामदास आपल्याला तुम्हा सर्वांना सावध करताना म्हणतात की श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण. बाळांनो, नीट ऐका, कान देऊ नये का, सावध होऊ नये का. कारण कधी कधी काय होतं, डोळे उघडे असूनही आपण आंधळे होऊन जातो, कान असूनही आपण बहिरे होऊन जातो, तोंड असूनही आपण मुके होऊन जातो. आपल्याला कळत नाही, कारण आपण या पंचेंद्रियाचा वापर कसा केला पाहिजे हे आपल्याला कळत नाही आणि आपण जगायचं म्हणून जगत राहतो. आणि तसं होऊ नये, किड्या माकोड्यासारखं जीवन जगू नये. एक माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, माणसाने माणसासारखंच जीवन जगलं पाहिजे, तरच तो माणूस म्हणून ओळखायला येईल. नाहीतर एखादा व्यक्ती जर माणूस असूनही जर विपरीत वागत असेल तर आपण समाजामध्ये त्याला नावं ठेवतो की अरे बाबा, माणसासारखा वाग, माणूस असून असा जनावरासारखा का वागतोयस, आपण लगेच त्याला बोलतो. आणि असल्या ह्या चुका आपल्याकडून होऊ नयेत. जीवन जगत असताना आपण एका आदर्श व्यक्तीचं जीवन जगलं पाहिजे, आदर्श व्यक्तीचं आपल्याला जीवन जगता यायला पाहिजे, ही अपेक्षा संत रामदास करतात. आणि म्हणूनच ते तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करताना आधीच म्हणतात की बाळांनो, सगळेजण सावध व्हा आणि ऐका, मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. कारण हे सर्व ऐकून, मी जे तुम्हाला सांगणार आहे ते सर्व ऐकून तुम्ही जीवन जगत असताना तुम्ही कोणत्या गोष्टीचा अंगीकार करायचा आणि कोणत्या गोष्टीचा अंगीकार करायचा नाही हे तुम्हाला समजेल. आणि म्हणूनच ते प्रथम म्हणतात की श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुन सर्वज्ञपणाची. आणि हे करत असताना एक एक लक्षणं सांगत असताना, एक एक गुण सांगत असताना ते पुढे आपल्याला म्हणतात, दुसऱ्या ओळीमध्ये आपल्याला ते म्हणतात की वाट पुसल्या विन जाऊ नये, फळ ओळखल्या विन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. म्हणजे बघा, हा आपला जन्म झाला आणि जगणं अपरिहार्य आल्यावर, आणि हे जीवन जगत असताना या रस्त्याने, या मार्गाने आपल्याला जाणे आहेच. आपला हा जीवन मार्ग आपल्याला पार करायचाच आहे. पण ज्या मार्गाने आपल्याला जीवन जगायचं आहे, ज्या नियमाने आपल्याला जीवन जगायचं आहे, तो मार्ग आपल्याला सापडला पाहिजे. म्हणून कोणत्या वाटेने जर आपल्याला जर जायचं जर असेल, एखादी गोष्ट जर आपल्याला अंगीकारायची जर असेल, तर या वाटेने गेल्यास हा पुढचा रस्ता कसा आहे, या वाटेने गेल्यास या वाटेने काही खाचखळगे आहेत का. कारण त्या वाटेचा पूर्ण प्रवास जर मला माहिती नसेल, ती वाट किंवा तो रस्ता कुठे जातो हे जर मला माहिती जर नसेल, तर म्हणूनच संत रामदास म्हणतात की वाट पुसल्याविन जाऊ नये. म्हणजे पूर्ण माहिती असल्याशिवाय
आपण त्या वाटेतील अडथळे समजून घेतल्याशिवाय त्या वाटेने जाण्याचा प्रयत्न आपण करू नये. आणि रस्त्याने पडलेलं कोणत्याही प्रकारचं फळ असेल, नेमकं ते फळ कशाचं आहे, कोणतं आहे, त्या फळाचे गुण काय आहेत, हेच जर मला माहिती जर नसेल आणि रस्त्याने पडलेलं एखादं फळ जर मी उचलून जर खाल्लेलं असेल आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्यावरच होतील. आणि असं काही होऊ नये म्हणून वाट विचारल्याशिवाय त्या वाटेने जायचं नाही आणि फळ ओळखल्याशिवाय खायचं नाही. आणि या वाटेने जात असताना रस्त्यामध्ये अनेक वस्तू पडलेल्या असतात. आता या रस्त्यावर पडलेली वस्तू आपली असते का? तर नाही. तर म्हणून रस्त्यावर पडलेली कोणत्याही प्रकारची वस्तू कोणाचीही, कारण ती वस्तू कोणाची आहे, नेमकं त्यात काय आहे, आपल्याला काहीच माहिती नाही. एखाद्या वेळेला होऊ शकतं की त्या वस्तूमध्ये एखाद्या छोट्याशा बाहुलीमध्ये सुद्धा, सुंदर रेखीव असणारी बाहुलीमध्ये सुद्धा एखादा बॉम्ब असू शकतो आणि नेमका तो पवार मॅडमने उचलला आणि स्फोट झाला म्हणजे पवार मॅडम खलास. असं होता कामा नये. आणि म्हणून रस्त्यावर पडलेली कोणत्याही प्रकारची वस्तू जर आपल्याला जर दिसली तर आपण ती उचलायची नाही. असं मार्गदर्शन आपल्याला कोण करत आहेत? संत रामदास करत आहेत की वाट विचारल्याशिवाय जायचं नाही, ओळखल्याशिवाय फळ खायचं नाही आणि पडलेल्या वस्तूला कधीही हात लावायचा नाही, ती घ्यायची नाही. पुढे ते म्हणतात, लोकांना जीवन जगत असताना व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आपल्याला भेटतात, पण हे या व्यक्तीमध्ये, कारण मनुष्य नावाचा प्राणी हा समाजशील प्राणी आहे, त्याला या व्यक्तीसोबत, त्या समूहासोबत, त्या समाजासोबत जीवन जगावं लागणारच आहे. पण हे जीवन जगत असताना एका आदर्श व्यक्तीमध्ये कोणते गुण असायला पाहिजे, कोणते गुण त्यांनी अंगीकारायला पाहिजे, किंवा त्या आदर्श व्यक्तीची लक्षणे काय असतात, हे सांगत असताना संत रामदास आपल्याला पुढे म्हणतात की जणी आर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळे. म्हणजे लोकांनी कितीही कोणत्याही प्रकारची विनंती केली की बाबा रे ही वस्तू माझी तू घे आणि माझं हे काम करून दे, तर अशा लोकांच्या विनंतीला आपण मान द्यायचा नाही. कष्टाचं, मेहनतीचं जे फळ आपल्याला मिळेल, जे धन आपल्याला मिळेल, जो पैसा आपल्याला मिळेल, जे काही आपल्याला मिळेल ते कष्टाचं असायला पाहिजे. घाम गाळल्याशिवाय पैसा आपल्या घरी येता कामा नये. कारण बिना मेहनतीचा येणारा जो पैसा आहे, तो पैसा कसा येणार आहे? खोटं बोलून येणार आहे, पाप करून येणार आहे. आणि असं खोटं बोलून, पाप करून कोणत्याही प्रकारचा पैसा आपल्या घरी येता कामा नये. खोटं बोलून, पाप करून कोणत्याही प्रकारची धन संपत्ती आपण गोळा करता कामा नये. कारण संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, या संपत्तीचं रक्षण करत असताना दे दान भोग अथवा तिसरा विनाश. म्हणजे आपल्याकडे आलेला पैसा किंवा धन किंवा संपत्ती, एक तर त्याचा स्वतः वापर करा. स्वतः वापर करता करता जर कोणाला द्यायची इच्छा जर झाली, दान द्यायची इच्छा जर झाली तर दान द्या. आणि जर तुम्ही स्वतःसाठीही त्याचा वापर केला नाही, इतरांना दानही जर दिलं नाही, तर मात्र त्या संपत्तीचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जीवन जगत असताना लोकांनी कितीही विनंती जरी केली तरी खोट्या मार्गाने कधीही पैसा मिळवायचा नाही. पण लोकांनी जर एखादी चांगल्या कामासाठी विनंती केली असेल की बाबा रे तुझं सहकार्य जर मला जर मिळालं तर माझं हे काम चांगल्या तऱ्हेने होऊ शकतं, तर अशा वेळेला मात्र त्याच्या विनंतीला आपण मान दिला पाहिजे. म्हणजे कोणत्या विनंतीला मान द्यावा आणि कोणती विनंती स्वीकारावी आणि कोणती विनंती नाकारावी, हे सुद्धा मला समजलं पाहिजे. सदवर्तन, सदाचार, सत्कर्म हे जी मार्ग आहेत बाळांनो, हे सगळे पुण्यमार्ग आहेत. आणि हे पुण्यमार्ग कधीही सोडायची नाही. आणि म्हणून ते म्हणतात की जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये
कदाकाळी. हे जीवन जगत असताना मी तुम्हाला आधीच सांगितलंय की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती भेटणारच आहे. कधी चांगली माणसं भेटतील तर कधी वाईटही माणसं भेटणार आहे. आणि या सगळ्या चांगल्या वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहत असताना मी कोणाशी संगत करावी, कोणाशी बोलावं आणि कोणाशी बोलू नये, कोणाची संगत धरावी आणि कोणाची संगत धरू नये, हे मला समजलं पाहिजे. आणि म्हणून पुढे ते म्हणतात की तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संत संग खंडू नये, अंतर्यामी. म्हणजे एखादा जर भांडकुदळ व्यक्ती असेल, समाजामध्ये वावरत असताना आपल्याला असे अनेक अनुभव येतात. एखादा व्यक्ती भांडकुदळ म्हणून प्रसिद्ध असतो आणि असा जर भांडकुदळ व्यक्ती जर आपल्याला जर अनावधानाने जर भेटला आणि नेमकं बोलता बोलता जर आपण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतोय पण तो मात्र भांडाभांडी करण्याचा प्रयत्न करतो आहे हे आपल्या लक्षात जर आलं तर त्या व्यक्तीपासून आपण 2 हात दूर झालो पाहिजे. आणि म्हणून संत रामदास म्हणतात की तोंडाळाशी म्हणजे भांडकुदळ व्यक्तीशी कधीही भांडायचं नाही. आणि एखादा व्यक्ती असा व्यर्थ बडबड करणारा असतो तर अशा या व्यर्थ बडबड करणाऱ्या व्यक्तीसोबत सुद्धा आपण राहायचं नाही, त्याच्याशी व्यर्थ बडबड आपण करायची नाही. आपला वेळ त्याच्यासोबत बोलण्यामध्ये फुकट वेळ व्यर्थ घालवायचा नाही. आणि सज्जनांची संगत कधीच सोडायची नाही, कारण संगतीचा परिणाम माणसावर होत असतो. सज्जनाची संगत कधीही सोडायची नाही, हे मात्र कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजेच काय, भांडकुदळ व्यक्तीसोबत बोलायचं नाही, व्यर्थ बडबड करणाऱ्या व्यक्तीसोबतही बोलायचं, कोणत्याही प्रकारचा तंटा करायचा नाही, भांडण करायचं नाही. पण संत सज्जन व्यक्तीची संगत मात्र कधीही सोडायची नाही, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे ते म्हणतात आळसे सुख मानू नये. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असं म्हणतात. आणि या आळसामध्ये जर मी सुख मानत असेल तर मात्र काही खरं नाही. म्हणजे कोणतंही चांगलं काम जर मला करायचं असेल, चांगलं काम करण्याची इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण झाली असेल आणि मी जर तेवढा तात्पुरता आळस केला आणि पाहूया ना नंतर करूया असं जर मी म्हटलं तर माझं चांगलं होणारं काम सुद्धा वेळेवर होणार नाही. आणि म्हणून संत रामदास तुम्हा सर्वांना म्हणतात की आदर्श व्यक्तीचं लक्षण काय असलं पाहिजे, आळस नकोच. कल करे सो आज कर आणि आज करे सो अभी. म्हणजे एखादं चांगलं काम जर मला करायचं असेल, चांगले गुण जर मला आत्मसात जर करायचे असतील तर त्याची आपण वाट बघायची नाही, आळस कधीही करायचा नाही. आळसे सुख मानू नये, चहाडी मनासा आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही. आळसामध्ये कधीही सुख मानायचं नाही. आज न मी मस्तपैकी दिवसभर झोपलो असं होता कामा नये बाळांनो, असं होता कामा नये. ससा आणि कासव याची गोष्ट तुम्हा सर्वांना परिचित आहे की आळस जर असेल तर त्याचे परिणाम वाईटच होणार. आणि म्हणून आळस करायचा नाही, अहंकार मुळीच बाळगायचा नाही. चहाडी चुगली, काही माणसं समाजामध्ये जीवन जगत असताना अशी ही माणसं आपल्याला गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पुष्कळशी भेटतात. पण हे करत असताना, जीवन जगत असताना कधीही कोणाची कोणत्याही प्रकारची चुगली चहाडी करायची नाही, लावालावी करायची नाही. म्हणजे चुगली करायची नाही म्हणजे काय, मनात सुद्धा आणायचं नाही. कारण प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने जीवन जगतो आहे आणि हे जीवन जगत असताना दुसरीकडे बघण्यापेक्षा मी कोणाकडे बघितलं पाहिजे, माझ्या स्वतःकडे बघितलं पाहिजे की मी कोण आहे, मी कसं आहे, माझ्या अंगी कोणते गुण आहेत, तो दुसरा काय करतोय आहे त्याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. जर तो पुढचा चुकत असेल तर त्याला चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करायचा, पण तो जर समजून घेत नसेल तर गई बात खुदा के हात म्हणून देच. तो बघेल त्याचं काय करायचं तो बघेल, आपण ते करायचं नाही. आणि म्हणून
आळसे सुख मानू नये, चहाडी मनासा आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही. म्हणजे एखादं कोणत्याही प्रकारचं कार्य मला करायचं असेल, काम करायचं असेल, तर त्याचा मी आधी पूर्णपणे शोध घेतला पाहिजे. नाहीतर एखादं कार्य आपण हाती घ्यायचं आणि त्या कार्याच्या संबंधित, त्या कामाच्या संबंधित मला त्याच्याशी काहीही माहिती नसायची. आणि असं जर झालं तर काय होणार? मला ते काम कसं करायचं आहे, काय करायचं आहे हे मला कळणारच नाही. आणि हे जर मला कळलं नाही तर ते माझं कार्य जे मी हाती घेतलेलं आहे ते पूर्णत्वाला जाईल की नाही याची मला खात्री राहणार नाही. आणि म्हणून एखादं काम करत असताना किंवा एखादं कार्य करत असताना त्या कार्याच्या पाठीमागचा पूर्ण शोध घेतल्याशिवाय मी ते काम हाती घ्यायचं नाही. पुढे संत रामदास म्हणतात, सभेमध्ये लाजू नये. एखाद्या सभेमध्ये, समूहामध्ये जर मला बोलायची गरज पडली, जर माझं स्वतःचं ठाम मत देण्याची गरज जर पडली तर तिथे मला कोणत्याही प्रकारची लाज वाटता कामा नये. मला माझं मत ठामपणे मांडता आलं पाहिजे. मला सत्य काय आहे ते सत्य बोलताच आलं पाहिजे, वेळेवर बोलता आलं पाहिजे. म्हणून संत रामदास म्हणतात की सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपण बोलू नये, पैज होड लावू नये काही केल्या. म्हणजे सभेमध्ये बोलत असताना लाजण्याची काहीच गरज नाही. जर मी वाईट कर्म केलं असेल तर मला लाज वाटेल, पण एखाद्या सभेमध्ये गेल्यानंतर जर मला एखाद्या विषयावर बोलायची गरज जर पडली तर मला माझं ठाम मत मांडता आलं पाहिजे. आणि बाष्कळपणे बोलायचं नाही, बालिशपणे बोलण्याची काहीही गरज नाही. कारण आपण जर बालिशपणे बोलायला जर लागलो तर लोक आपल्याला समाजामध्ये बावळट समजतात. आणि असं लोकांनी आपल्याला बावळट समजू नये म्हणून विनाकारण आपण बालिशपणे बोलायचं नाही. लहानसं वय कमी असणारा 2-4 वर्षाचा मुलगा बालिशपणे लाडिकपणे बोलणे आणि बालिशपणे बोलणे वेगळं बाळांनो. लहान मुलं जर बालिशपणे बोलत असतील तर ते आपण समजू शकतो, पण जर पवार मॅडम जर बालिशपणे बोलायला जर लागल्यात तर पवार मॅडमला तुम्हीच मूर्खात काढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला कोणी मूर्खात काढू नये म्हणून बोलत असताना विनाकारण बालिशपणे बोलायचं नाही. सभेमध्ये बोलत असताना ठामपणे आपल्याला आपलं स्वतःचं मत मांडता आलं पाहिजे. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये. म्हणजे कोणत्याही प्रकारची शर्यत, कोणत्याही प्रकारची स्पर्धा आयुष्यामध्ये आपण कधीही करायची नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असे आपले संत तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात की जीवन जगत असताना आपल्याला आनंदाने समाधानाने जीवन जगता आलं पाहिजे. जीवन जगत असताना पैज लावायची नाही, शर्यत लावायची नाही, होड लावायची नाही, स्पर्धा करायची नाही. कारण प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत काय आहे? वेगळी आहे. तो त्याच्याप्रमाणे जगणार आहे, तो त्याच्याप्रमाणे जगणार आहे, तो त्याच्याप्रमाणे जगणार आहे. आणि हे जीवन जगत असताना प्रत्येकाला त्याच्या कामात तो जसा काम करणार आहे तसं त्याला त्याचं यश मिळणार आहे. एखाद्याला वयाच्या 25व्या वर्षीत यश मिळून जाईल तर एखाद्याला तेच यश संपादन करण्यासाठी बाळांनो 50 सुद्धा गाठावी लागेल. एवढंच नाही तर एखादा व्यक्ती वयाची 75 ओलांडल्यानंतर सुद्धा त्याला जे पाहिजे होतं ते यश तेव्हा संपादन करू शकतो. म्हणून एखादा व्यक्ती माझ्या पुढे गेला असेल म्हणून आपण त्याच्यासोबत स्पर्धा करायची नाही. कारण तो व्यक्ती वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. मी जे करतो आहे, मी काय करतो आहे, कसं करतो आहे, कशासाठी करतो आहे हे मी समजून घ्यायचं आणि आनंदाने आणि समाधानाने जीवन जगायचं. विनाकारण स्पर्धा करायची नाही, शर्यत लावायची नाही, होड करायची नाही. पुढे संत रामदास म्हणतात, हे जीवन जगत असताना कोणाचाही विनाकारण उपकार घ्यायचा नाही. आणि समजा जर मी उपकार घेतलाच असेल तर त्या उपकाराची परतफेड मला लवकरात लवकर करता आली पाहिजे. बाळांनो, जीवन जगत असताना आपल्याला
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हे करावंच लागतं. पण हे करत असताना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ म्हणून तो देतच राहील आणि मी घेतच राहायचं, असं होता कामा नये. विंदा करंदीकर सुद्धा आपल्याला म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजेच घेता घेता मलाही सुद्धा एक दिवस हा दातृत्व नावाचा गुण जो आहे तो मला आत्मसात करता आला पाहिजे. मलाही सुद्धा, मीही सुद्धा या समाजाचा एक घटक आहे, मीही सुद्धा या समाजाचा एक देणं लागतो आहे, असं समजून मलाही सुद्धा इतरांना देता आलं पाहिजे. शक्यतोवर उपकार घ्यायची वेळ आपल्यावर येऊच नये. आणि समजा जर कोणाचा उपकार मी घेतलाच असेल तर त्या उपकाराची परतफेडही सुद्धा मला करता आली पाहिजे. दुसऱ्यांना कधीही दुःखी करू नये. बाळांनो, म्हणतात ना की आपण जर दुसऱ्याला जर चिमूटभर दुःख दिलं असेल तर आपल्याकडे परमेश्वर आभाळभर दुःख पाठवल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून परपीडा कधीही करायची नाही, इतरांना कधीही दुःखी करायचं नाही, कधीही कुणासोबतही विश्वासघात करायचा नाही. जीवन जगत असताना असे अनेक प्रसंग येतात आणि हे अनेक प्रसंग येत असताना कधी आपल्याला खरंही बोलावं लागतं तर कधी आपल्याला खोटंही बोलावं लागतं. पण हे खरं खोटं बोलत असताना मात्र कधीही आपल्याकडून कोणाचाही विश्वासघात होणार नाही, हे मात्र आपण आवर्जून लक्षात ठेवायला पाहिजे. कारण विश्वासघातासारखी दुसरी गोष्ट कोणतीच नाही. कारण एकदा जर का मी त्याचा विश्वासघात केला तर तो व्यक्ती आयुष्यात आपल्याला कधीही आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही आणि आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. आणि पश्चातापाएवढी दुसरी कोणतीही शिक्षा नाही. आणि म्हणून संत रामदास पुढे म्हणतात की व्यापकपणा सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकाशी. म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाचा मोठेपणा, आपल्या स्वतःच्या मनाचा मोठेपणा आयुष्यामध्ये कधीही सोडायचा नाही. आपल्याला कोणी काहीही म्हणो, पण आपलं मन आपल्याजवळ काही नसेलही. अनेक गोष्टी बाळांनो, अनेक गोष्टी आहेत. या एका ओळीमध्ये, एका कडव्यामध्ये आपण अनेक उदाहरणं देऊ शकतो, अशी असंख्य उदाहरणं आहेत. पण तेवढी उदाहरणं जर आपण देत बसलो तर आपलं हे उत्तम लक्षणे सांगता सांगता खूप वेळ होऊन जाईल. आणि एवढा वेळ आपल्याजवळ नाही आहे की कारण तुम्हीही सुद्धा ऐकता सुद्धा तुमची ऐकण्याची क्षमता संपायला नको. आणि म्हणून जास्तीची उदाहरणं मी तुम्हाला देणार नाही. पण संत कवी रामदास म्हणतात की स्वतःच्या मनाचा मोठेपणा कधीही सोडून द्यायचा नाही. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना कधीही परावलंबी व्हायचं नाही. आपला आत्मसन्मान, स्वाभिमान कधीही सोडायचा नाही. स्वाभिमानाने जीवन जगता आलं पाहिजे. म्हणजेच कोणावरही जीवन जगत असताना आपलं ओझं लादायचं नाही. आणि हे जर गुण आपण अंगीकारले तर एक आदर्श व्यक्ती म्हणून आपण नावारूपायला यायला वेळ लागणार नाही. आणि आदर्श व्यक्तीची लक्षणंही तीच आहेत की जो कधीही आपल्या मनाचा मोठेपणा सोडणार नाही, परावलंबी कधीच होणार नाही, स्वाभिमानाचा बळी कधीही देणार नाही आणि आपलं स्वतःचं ओझं कधीही कोणावरही लादायचं नाही. हे गुण ज्यांच्या अंगी असतील तो व्यक्ती कसा आहे? उत्तम पुरुष आहे, आदर्श व्यक्ती आहे. म्हणून मी एक आदर्श व्यक्ती म्हणून जर मला नावारूपायला यायचं जर असेल तर संत कवी रामदासांनी सांगितलेली ही जी आदर्श व्यक्तीची लक्षणे आहेत, ही सगळी लक्षणं आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे कवी म्हणतात, सत्य मार्ग सोडू नये, काही झालं तरी चालेल, पण सत्याचा मार्ग कधीही सोडायचा नाही. महात्मा फुलेंनी सुद्धा सत्याचा मार्ग
सत्य वर्तन करणारे कुणास म्हणावे, त्यासाठी भरपूर लक्षणं सांगितलेली आहे. हा सत्याचा मार्ग कधीही सोडायचा नाही. सत्वर्तन, सदाचार, मी खरं बोलणार, काहीही झालं तरी चालेल, पण हा सत्याचा मार्ग सोडायचा नाही. असत्याच्या मार्गाने कधीही जायचं नाही. जायचं नाही काय, त्या असत्याच्या मार्गावर आपलं स्वतःचं पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. हे जो व्यक्ती लक्षात ठेवतो तो व्यक्ती कोण, तर उत्तम पुरुष, आदर्श व्यक्ती म्हणून समाजामध्ये ओळखला जाईल. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. म्हणजे खोटेपणाचा अभिमान आयुष्यामध्ये कधीही बाळगायचा नाही. कारण सत्य हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे, त्याला कोणीच झाकून ठेवू शकणार नाही. आणि खोटेपणा कधीही लपू शकणार नाही. एक ना एक दिवस तो नक्कीच उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा जर का आपण एक गोष्ट जर खोटी बोललो तर त्याच्या पाठीमागे हजारो गोष्टी आपल्याला खोट्या बोलाव्या लागतात, पण ते खोटं कधीही सत्यात उतरत नाही. आणि म्हणून खोट्याच्या वाटेने जायचंच नाही आणि सत्याचा मार्ग सोडायचा नाही. कधीही कोणत्याही प्रकारचा खोटा अभिमान बाळगायचा नाही. पुढे म्हणूनच संत रामदास म्हणतात की सत्याचा मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कधा अभिमान घेऊ नये असत्याचा. आणि शेवटच्या ओळीमध्ये संत रामदास म्हणतात, अपकीर्ती ते सांडावी, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. म्हणजे वाईट कोणत्याही प्रकारचं वाईट जर काम जर असेल तर या वाईट कामाला, वाईट कार्याला कधीही बळी पडायचं नाही. असे अनेक प्रसंग आयुष्यामध्ये जीवन जगताना येत असतात, पण त्या वाईट कामामध्ये, वाईट कामाला कधीही बळी पडायचं नाही. कारण त्याने काय होणार आहे, जर या वाईट कामाला जर आपण बळी जर पडलो तर काय होणार, कदाचित तात्पुरतं समाधान मिळेल, पण आपली वाईट प्रसिद्धी व्हायला मात्र वेळ लागणार नाही. म्हणजे तो व्यक्ती, बापरे किती वाईट आहे, म्हणजे लगेच, म्हणजे समाजामध्ये आपण जसं जीवन जगतो, जरी आपण कोणाशी जास्त बोलत नसेल, काही नसेल, तरी पण समाज आपल्याला ओळखतो. या समाजातील प्रत्येक व्यक्ती आपल्याला ओळखतो बाळांनो. म्हणून समाजात मान मिळावा, समाजात सन्मान मिळावा, समाजात प्रतिष्ठा मिळावी, समाजात प्रसिद्धी मिळावी, आणि शेवटी मी मेल्यानंतर माझी कीर्ती जर नामरूपाला जर ठेवायची जर असेल तर हे संत रामदासांनी सांगितलेली जी आदर्श व्यक्तीची लक्षणं आहेत, जी उत्तम लक्षणं आहेत, जे चांगले गुण आहेत, ते सगळे चांगले गुण आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचं वर्तन करत असताना माझं प्रत्येक वर्तन हे चांगलंच असलं पाहिजे की ज्यामुळे मला समाजामध्ये मान मिळेल, सन्मान मिळेल, चांगली प्रतिष्ठा मिळेल आणि प्रसिद्धीही सुद्धा मिळेल. आणि एक आदर्श व्यक्ती म्हणून, एक उत्तम मनुष्य म्हणून मी या समाजामध्ये ओळखल्या जाईल. आणि या सर्व साऱ्या गोष्टीचा सारासार विचार करून मी जीवन जगायला हवे. आणि त्यासाठी मला फक्त काय करायचं आहे, सत्याचा मार्ग धरायचा आहे. सत्याचा मार्ग धरायचा आहे, असत्याच्या मार्गाने मला कधीही वाटचाल करायची नाही. आणि कवी संत रामदास यांनी सांगितलेली जी ही उत्तम पुरुषाची लक्षणं आहेत, संत पुरुषाची लक्षणं आहेत, सदवर्तन करणाऱ्या व्यक्तीची लक्षणं आहेत, गुण आहेत, हे सगळे गुण मी आत्मसात करायला पाहिजे. आणि संत रामदासांनी सांगितलेले हे सगळे गुण ज्या व्यक्तीच्या अंगी असतील तो व्यक्ती एक आदर्श व्यक्ती म्हणून ओळखला जाईल असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून आपणही सुद्धा समाजामध्ये जीवन जगत असताना एक आदर्श व्यक्ती, एक उत्तम पुरुष म्हणून आपणही सुद्धा नावारूपाला येऊ आणि आपणही सुद्धा आपलीच ओळख तशीच निर्माण करूया अशी आपण आशा बाळगू, अपेक्षा करू.
इथेच ही कविता संपली. धन्यवाद.